मोबाईल दुकान, पानटपरी, बेकरीसह दुकान फोडणाऱ्या आंतरराज्य चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आले आणि या चोरट्याकडून चोरीतील मुद्देमालासह 11,09,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने माधवनगर परिसरात सदरची कारवाई केली आहे. बसवराज परसप्पा हरिजन, वय वर्ष 22, राहणार मूळ गडी सोमनाथ, जिल्हा विजापूर, सध्या इंद्रप्रस्थनगर, सांगली असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. शहरातील राम मंदिर चौकातील मोबाईलचे दुकान मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून फोडून महागडे मोबाईल लंपास केले आणि या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिसात झाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तातडीने संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या. पथकातील अधिकारी निलेश बागव हे संशयितांचा शोध घेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक आणि गोपनीय माहिती मिळाली की संशयित बसवराज हरिजन यांनी सदरची चोरी केली असून तो माधवनगर येथे फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून हरिजन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने 8 दिवसामध्ये विश्रामबाग आणि सांगलीत मोबाईल दुकान, पानपट्टी, किराणा दुकान, बेकरी फोडून चोरी केल्याचे सांगितले. यावेळी त्याच्याकडून 10,50,000चे महागडे मोबाईल, दुकानातून चोरलेले चांदीचे नाणे, चिल्लर, बेकरी पदार्थांसह 11,09,986 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.